प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली. पुन्हा एकदा देव बाप तुमच्या परिवाराला सेवकाच्या द्वारे भेटण्यासाठी आलेला आहे. प्रियांनो, प्रभूच्या दरबारामध्ये कोणत्याच ठिकाणी कोणतीच जागा अशी नाहीये प्रभूच्या दरबारामध्ये जिथं प्रभूंनी काही ठेवलेलं नाही. आमच्या स्वागतासाठी स्वर्गामध्ये देव बाप्पाने भरपूर साधन सामुग्री जमा करून ठेवली आहे आणि त्यामध्ये विशेष करून परिवारासाठी, सेवकांसाठी मुकुट जास्त करून ठेवलेले आहे. आणि बायबलमध्ये मुकुटाचा वर्णन पण देव बाप्पाने वेळोवेळी केलेला आहे. केवळ मुकुटच आहेत प्रभूच्या दरबारात असं नाही. आमच्यासाठी राहण्याविषयीचे जे खोल्या जागा तयार करायला जातो. माझं काम झालं की मी पुन्हा येईन, तुम्हाला घेऊन जाईन. जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे अशी जी इच्छा त्याने योहान याच्या 14व्या अध्यायात व्यक्त केली, त्याप्रमाणे तो आम्हाला घर पण देणार आहे. आता हे कसं वातावरण देव बाप्पाने वर तयार केलंय हे आम्हाला वचनाच्या आधारे जेवढं देव बाप्पाचा आत्मा आम्हाला बोलण्यासाठी देतो शब्द तेवढे आम्ही बोलतो. पण ऍक्च्युली देव बाप्पाची एवढीच तयारी त्याच्या दरबारात झालेली आहे असं नाही. कारण देव बाप्पाला पण समजतंय मोठ्या संकटातून, मोठ्या कष्टातून, मोठ्या परिश्रमातून माझे काही विश्वासणारे, माझे काही सेवक माझ्या दरबारात येणार आहे. म्हणून आमच्या स्वागतासाठी स्वर्गदूत तयारी करत आहेत. प्रियांनो, असं समजू नका आमच्यासाठी तयारी चाललेली नाही वर, प्रभू येईन आणि आम्हाला घेऊन जाईन, असं वातावरण नाही. स्वागतासाठी स्वर्गदूत आमच्यासाठी सगळी तयारी करत आहेत. आणि राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. त्याने केवळ दूतांना पाठवून आम्हाला घेऊन जाण्यासाठी आज्ञा दिलेली नाही, तो स्वतः येणार आहे आणि आम्हाला आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. म्हणून तो जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येणार आहे, त्याच्यासाठी पण आपण या पृथ्वीवर जे काय आपल्याला करणं संभव होईल ते करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. तो वरती सर्व तयारी करत आहे. आम्ही या ठिकाणामध्ये तिथं जाण्यासाठी तयारी करावं म्हणून देवाच्या सेवकांना देवबाप आत्म्याच्या प्रेरणेने आपल्यापर्यंत पाठवित आहे. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. आणि आज आपल्यासाठी समीक्षा बाळ सुरुवातीची प्रार्थना करल. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सदीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा. ही सुंदर शिवाय तू आमच्या जीवनात जोडलीस म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा. पालसाहेब देवाच्या सांगण्यात आहेत, संदेश सांगण्यात बाप्पा, तर तू तुझ्याच नावात आशीर्वादित कर बाप्पा. तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिथे मी आहेस बाप्पा. आमचा असा विश्वास आहे की तू इथं उपस्थित आहेस बाप्पा. बाप्पा, इथे बसलेला प्रत्येकाला तुझ्याच आशीर्वादाने भर. ही छोटीशी प्रार्थना ताना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, तयारी दोन्ही ठिकाणच्या साध्य चाललेली. पृथ्वीवर आम्ही जे राहत आहोत आम्ही पण तयारीला लागलेले आहोत. किमान अंतिम समयामध्ये तरी हार विश्वासणारा सेवक परिवार जागा झालेला आहे हे तर म्हणता येईल. आता ते तयारी कशी करत असेल ते फक्त देव बाप्पाला कळत आहे. आणि जे कोणी तयारीत आहेत त्यांच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये जे काय ते प्रभूला आवडणारं करत आहे त्याचं लिखाण चाललेलं आहे. प्रियांनो, तुम्ही एक जरी कार्य या भूतलावर प्रभूला आवडणारं केलं ना, त्याचं बक्षीस तुम्हाला वर दिलं जाणार आहे. काय बक्षीस असेल ते सांगता येणार नाही.
पण बक्षिसाचे हकदार तुम्ही आहात असं देवबाप आपल्या मनाशी करार करेल. म्हणून एक तरी प्रभूला आवडणारं कार्य आपल्या जीवनामध्ये आपण करावं अशी देवबाप्पाची इच्छा आहे. पण ती इच्छा देवबाप्पाची असली पाहिजे, आमची इच्छा नसली पाहिजे. बहुसंख्य जण आपली इच्छा पूर्ण करतात. प्रभूमध्ये राहायचं ना आपली इच्छा पूर्ण करायचं, याला महत्व राहत नाही. प्रभूने आम्हाला निवडले ना, वचन सांगतं ना, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले. आता त्याने जर निवडलं तर काहीतरी कारणासाठी निवडलंय ना, का त्याने असंच आम्हाला निवडलंय? त्याची इच्छा पूर्ण करणं हे आमचं सर्वप्रथम कर्तव्य असलं पाहिजे. पण आम्ही वचनात जर असलो किंवा वचन वाचण्यामध्ये असलो किंवा चर्चची संलग्न असलो तर सेवकांच्या द्वारे आम्हाला समस्त संदेशातून की देवाची इच्छा काय आहे. आणि सर्वात मोठी इच्छा देवबाप्पाने आपल्या पवित्र शास्त्रामध्ये ठेवलेली आहे. तशा तर भरपूर इच्छा देवबाप्पाच्या आहेत, असं नाही की एकच इच्छा आहे. पण एका इच्छेला देवबाप्पाने सर्वात मोठं प्राधान्य दिलेलं आहे. त्या प्राधान्यापेक्षा दुसऱ्या कोणत्या वचनाला तसं प्राधान्य प्रभूनं दिलेलं नाही. आणि जे देवबाप्पाने प्राधान्य दिलंय ना ज्या वचनाला, तेच वचन आज आपलं संदेशाचं वचन आहे. तर काढूया आपण देवबाप्पाची काय इच्छा आहे. यशायाचा ग्रंथ 61वा अध्याय 61वा अध्याय पहिलं वचन. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय ज्यांनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंधमोचन विदित करावे. आमेन. प्रियांनो, देव बाप्पाची सर्वात मोठी इच्छा दीनांना सुवार्ता सांगितली जावी. आणि दीनांना सुवार्ता सांगण्यात आलेली पण आहे. असं नाही की दीनांना सुवार्ता सांगण्यात आलेली नाही. दीनांना जर सुवार्ता सांगण्यात आलेली आहे तरी देवबाप्पाचा आत्मा पुन्हा म्हणतो की सुवार्ता सांगावी, ही माझी इच्छा आहे. बघा आता, आज कोणतंही ठिकाण दाखवा मला प्रियांनो, आपल्या महाराष्ट्राचं म्हणा किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचं म्हणा, आपल्या भारतापुरता आपण फक्त बोलूया. भारतामध्ये सांगा प्रियांनो, कोणाला आज येशू ख्रिस्त कोण आहे हे माहित नाही? म्हणता येईल का? कोणी म्हणेल का असं की येशू ख्रिस्त कोण आहे मला माहिती नाही? पण माझ्या अनुभवातून मी जेव्हा नाशिकला संस्थे थ्रू सेवा करत होतो, 2000 साली मी नाशिक या ठिकाणी संस्थेकडून पास्टर होतो. आणि अशा भागामध्ये मला टाकण्यात आलेलं होतं की त्या ठिकाणी आदिवासी समाजाचे जास्त प्रियजन होते. अशा एरियामध्ये मला सेवा देण्यात आलेली होती. आणि प्रियांनो, मी माझ्या जीवनामध्ये ना जे पण काम करतो ना ते अतिशय मन लावून करणार आहे. मग ते कोणतंही असो, देवाचा असो या जगिक असो. उगाच करायचं म्हणून करायचं, जायचं म्हणून जायचं, हे माझ्या डिक्शनरीमध्ये मी कधीच ठेवलेलं नाही. कारण आमच्या आईवडिलांनी आम्हाला जे संस्कार, जे वळण लावलं ना, ते अतिशय चांगलं वळण लावलेलं आहे की जे काम करायचं मन लावून करा, न तर करू नका.
काम यशस्वी होईल तर त्याच्यात हात घाला. तुम्हाला जर त्याचा कॉन्फिडेंट नसला ना, हे काम माझ्याच्याने यशस्वी नाही होणार, त्याच्यासाठी प्रयत्न करू नका. म्हणून आम्हाला मनुष्य ज्या क्षेत्रामध्ये वाढतो ना, त्या क्षेत्रामध्येच तो निपुण पण होतो. मग ते क्षेत्र चांगलं असो की वाईट असो, क्षेत्र कोणतंही असो, चांगल्या क्षेत्रात तो चांगलाच बनणार, वाईट क्षेत्रामध्ये तो वाईटच बनणार. हेच सर्व काही आतापर्यंत चालत आलेली रीत आणि संस्कार आपल्याला माहीत आहे. प्रियांनो, जेव्हा मी नाशिकमध्ये अतिशय खेड्याच्या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी मी जेव्हा सुवार्थेला गेलो आणि मी सुवार्था फार चांगल्या रीतीने सांगायचो. सुवार्था सांगायला कधीच मी कंजूसपणा नाही केला. मन मोकळ्यापणाने मी सुवार्था सांगायचो देव बाप्पाची, आणि निडरतेने बोलायचो. मी कधीच घाबरलो नाही सुवार्था सांगायला. तर एक जण आले माझ्याकडे, मला म्हणले, अहो साहेब, नाही महाराज म्हणले, महाराज तुम्ही जे काय सांगितलं ना आम्हाला खूप आवडलं, फार छान बोलले तुम्ही, फार सुंदर आहे तुमचं ते सांगणं. ज्या येशू काहीतरी तुम्ही बोलत होते, हा येशू कुठं राहतो सांगा ना आम्हाला, आम्ही भेटायला जातो. माझ्या सेवेतला अनुभव आहे, आणि मी संस्थेमध्ये असताना अनेक ठिकाणी या वाक्याला संदेशामध्ये, चर्चेमध्ये बोललोय. पण असं नाही की हे वाक्य मी आज आपल्याला सांगत आहे. बहुसंख्य जणांना जे माझ्या संपर्कात होते त्यांना मी सांगितलं होतं की अशा एका गावामध्ये मला एक गृहस्थाने विचारलं, येशू ख्रिस्त कुठं राहतो सांगा ना, आम्ही भेटून येतो त्याला. प्रियांनो, त्या काळामध्ये म्हणता येईल की काही ठिकाणी सुवार्ता गेलेली नव्हती. पण आज 2025 चाललेलं आहे. आज म्हणता येईल का की कोठेही सुवार्ता आतापर्यंत गेलेली नाही? हा, त्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला नाही, सुवार्तेला त्यांनी नाकारलं, तो भाग वेगळा आहे. पण येशू ख्रिस्त कोण आहे हे आज कुणी म्हणन का? तो कुठं राहतो? येशू कोण आहे आम्हाला सांगा, म्हणता येईल का? थोडी बहुत का होईना देवाने त्यांना आपली ओळख करून दिलेली आहे की तो देवाचा पुत्र आहे, तो एकुलता एक परमेश्वराचा लाडका पुत्र. देव बाप्पाने आमच्या पापाच्या सुटकेसाठी या जगात पाठवला. एवढं तर कमीत कमी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला आज माहीत आहे. आणि हे जरी नसलं माहिती तर एवढं तर निश्चित माहीत असेल की येशू देव आहे. एवढं तर कमीत कमी माहीत असेल. बाकीच्या गोष्टी जरी काही जणांना नसल्या माहिती, पण एवढं तर त्यांना माहीत असेल. कशावरून? कारण ख्रिसमसच्या दिवशी येशू ख्रिस्ताची सर्व काही आराधना केली जाते, मोठा उत्सव केला जातो. त्यामुळं जगातल्या हर व्यक्तीला येशू ख्रिस्त देव आहे इतकं तर माहीत आहे. एवढं माहीत असतानाही देव बाप्पाने आज हे वचन दिलंय की दिनस सुवार्ता सांगावी. आता कोणती सुवार्ता दिनस सांगायची बाकी राहिली? सर्वांना जर येशू ख्रिस्ताची माहिती मिळालेली आहे, मग देव बाप्पाच्या मनामध्ये आणखी कोणत्या सुवार्थेचं प्रयोजन देव बाप्पाने आपल्या मनात ठेवलंय ते सेवकांच्या द्वारे आपल्यापर्यंत कळविण्यासाठी पाठवित आहे प्रभू. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी विसरू नका भावी जीवनामध्ये. अतिशय महत्वाची एक गोष्ट प्रभू तुम्हाला सांगत आहे. देवापासून आलेला निरोप हा देवाचा निरोप आहे, कोणा सेवकाचा निरोप नाही येतो. हा सेवकाचा देवबाप उपयोग करतो, ही देवाची इच्छा मर्जी. पण जो निरोप तुम्ही ऐकत आहात ना, तो देवाचा निरोप आहे. देवाच्या मनामध्ये असलेल्या योजनेचा निरोप आहे तो. हा तुम्हाला कधी कधी ऐकताना तो नवीन वाटत असेल,
किंवा तुमचं मन काय तुमच्याशी बोलत असेल ते तुमच्या मनाला आणि प्रभूला माहिती. परंतु बोलणाऱ्या सेवकाला आत्मा जे बोल म्हणतो ना, जो आत्म्याने आलेला सेवक आहे ना, तो निडरतेने सांगायला घाबरत नाही. म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने निडरतेचा संदेश येथील लोकांना दिला. भीत आणि कापत नाही दिला. काही शब्द वगळले, काही शब्द सांगितले. अशी सुवार्ता पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी सांगितली नाही. निडरतेने त्याने पवित्र आत्मा जे बोल म्हणला लगेच बोलला. प्रियांनो, कोणती सुवार्ता बाकी राहिलेली माहितीये का? आता देवबाप त्या सुवार्तेला सांगायची तयारी आपल्याला करत आहे. प्रियांनो, देव बाप्पाला अंतिम समयामध्ये शेवटची सुवार्ता ही सांगायची आहे विश्वासणाऱ्यांना. आणि विश्वासणाऱ्यांना त्या शब्दाची जाणीव पण आहे. आता जेव्हा उद्गार निघतील ना, तेव्हा आपल्याला लगेच कळेल की अरे, सेवक जे बोलत आहेत या गोष्टीला आमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे का निगेटिव्ह रिस्पॉन्स आहे. हा तुमचा रिस्पॉन्स याचा पॉइंट आहे, देवाचा पॉइंट नाही. तो देवाचा पॉइंट जो आहे तो देव आता माझ्या मुखातून कळवणार आहे. पवित्र शास्त्र घेतलंय ना, आहे ना तुमच्या मुलींकडे पवित्र शास्त्र. या पवित्र शास्त्राने आज्ञा दिलेली आहे. पवित्र शास्त्राने आज्ञा दिली बरं का. ज्याच्यामध्ये पवित्र आत्म्याने आपले वचन ठेवले त्या आत्म्याने आज्ञा दिली, सेवकाने आज्ञा नाही दिली. सेवक फक्त पवित्र आत्म्याची आज्ञा सांगत आहे. हा सेवकाचा देवबाप तसा उपयोग करतो, ही देवबाप्पाची इच्छा. ह्या बायबलनी कोणत्याही वचनाला दोष लावायची मान्यता दिलेली नाही. ही दिना सुवार्ता सांगण्याची इच्छा अंतिम समयामध्ये देव बाप्पाच्या मनात आहे. बघा, पहिली सुवार्ता सांगितली जात होती तेव्हा ग्रुपनी किंवा दोघं किंवा एकटे गावोगावी जायचे, सुवार्ता सांगायचे. पण या समयामध्ये जी सुवार्ता देव बाप्पाच्या मनामध्ये आहे ती सुवार्ता ही आहे की आज जे कुणी वचना विरोधात आहेत किंवा वचनाच्या संभ्रमामध्ये आहेत त्यांनी पूर्णपणे कोणत्या संशयामध्ये राहू नये. देव बाप्पाने वचन शुद्ध लिहिलेलं आहे, त्याच्यात कुठला दोष दाखवलेला नाही. तर त्याला विश्वासणारे पण सेवक पण तसेच हवे आहे जसे पवित्र आत्म्याने वचनामध्ये आपली तरतूद ठेवलेली आहे. आणि ही शेवटची फायनल सुवार्ता आज जगाच्या कानेकोपऱ्यामध्ये केवळ एकटा मीच ही सुवार्ता सांगायला येत आहे असं नाही. ज्यांना ज्यांना आत्मा चालवित आहे त्यांच्या मुखातून पवित्र आत्मा वेगवेगळ्या प्रकारे या गोष्टीला तो प्रगट करत आहे. टार्गेट एकच आहे, पण बोलण्याचे मार्ग कदाचित पवित्र आत्मेचे वेगवेगळे असतील. प्रियांनो, बघा आता सुवार्तेविषयीच जर आलंय तर एक वचन आपण पाहू, याला सपोर्टिंग पण आपण पाहत जाऊ. मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय 15वं वचन. जरा वचनाचा पण आपण आधार घेत जाऊ. 15वं वचन. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्या समयात सांगितलं होतं, ज्या समयात देव बाप्पाची सुवार्ता कोणाला माहिती नव्हती. ही पहिली सुवार्ता होती की येशू ख्रिस्ताची ओळख किंवा येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे सर्वांना कळवलं जावं. ती सुवार्ता वेगळी होती. पण आज जे वचन आलंय ना ते वचन हे सांगत आहे की बायबलच्या कुठल्याही वचनाला तुम्ही जर मनामध्ये शंकित असताल, विवादात असताल, अन्य कशात असताल ते काढून टाका.
कारण ते वचन त्या पद्धतीने मी ठेवलंच नाही ज्या पद्धतीने तुमच्या मनात येतं किंवा तुम्ही कुठून ऐकलं असेल तर ते माझ्या माहितीप्रमाणे योग्य नाही. मनुष्य इतका पुढे गेला प्रियांनो, एदेन बागेत त्याने देवाची आज्ञा मोडण्याचं धाडस केलं, पण जेव्हा देव बाप्पाने त्याला या जगामध्ये अस्तित्वात आणलं त्याने वचनाला दोष लावण्यापासून पण माघार घेतली नाही. पहिलं पाप आज्ञाभंगाचं, दुसरं देवाच्या पवित्र वचनाच्या विरोधात काही पण शंका कुशंका कुरकुर वादविवाद किंवा आणखी काय असेल नसेल ते सगळं काही, हे सगळं मनुष्याने आणलंय बरं का, देवाने आणलेलं नाही. देव कुठंच या गोष्टीला मान्यता देत नाही की जे काय आज तुमच्या मनामध्ये आहे किंवा तुम्हाला जे समजलं आहे ते माझ्याकडून आलंय, ते माणसांकडून आलंय. म्हणून देवबाप म्हणला, दीना सुवार्ता सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. सेवकाला अभिषेक होणं महत्वाचं आहे. पहिला अभिषेक देव बाप्पाचा असला पाहिजे, मग मनुष्य साक्षीदार स्वरूपाने आम्हाला अभिषिक्त करतो मंडळी समोर. म्हणून योहान म्हणला होता, वरून दिल्याशिवाय मनुष्याला काही भेटत नाही. योहान 3:27 या वचनामध्ये योहानाने स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. प्रियांनो, जेव्हा एलीचे पुत्र एलीच्या इथं शमूएल गेला, 7 पुत्र होते एलीला, 6 पुत्रांना नाकारलं, पण 7वा पुत्र घरामध्ये नव्हता, तो रानामध्ये गेलेला होता. आणि शमूएल म्हणाला, अजून तुमचा पुत्र कोणी आहे का बाकी? तर तो म्हणला, एक आहे, गेला शेरडं मेंढरं घेऊन रानामध्ये जंगलामध्ये. म्हणे बोलवा त्याला, जो गेलाय ना जंगलामध्ये त्याला बोलवा, मला बघू द्या. देव बाप्पांनी त्याला अभिषिक्त करण्यासाठी मला इथं पाठवलंय का आणखी दुसऱ्या ठिकाणी मी जाण्याची देव बाप्पाला मला पाठवण्याची इच्छा आहे. आणि जेव्हा तो आला, दावीद दरवाजामध्ये उभा राहताच देवाच्या आत्म्याने शमूएलाला सांगितलं, हाच आहे, याला अभिषिक्त कर. आणि दावीदालाच शमूएलाने तेलाने अभिषिक्त केलं आणि तो देवाचा निवडलेला पुत्र झाला किंवा देवाने निवडलेला सेवक झाला. आणि त्यानंतर दावीदाने 40 वर्ष कसं राज्य केलं ते जुन्या करारात आपल्याला माहित आहे. निवड देव बाप्पाची असली पाहिजे. हे जे शुभ वृत्त तुम्ही ऐकत आहात, हे सांगण्यासाठी पण देव बाप्पाने सेवकाला आज्ञा दिली म्हणून हे निघत आहे मुखातून. नाहीतर एक वचन पाहिलं ना आपण मार्क 16:15 मध्ये, सुवार्तेची घोषणा झालेली आहे, तरी देवबाप सुवार्ता सांगण्याचीच प्रयोजन दासाच्या मुखातून करत आहे का? कारण देव बाप्पाला आपले विश्वासणारे शुद्ध आणि पवित्र हवे आहेत. कुठले दाग सुरकुती काही नसलेले पवित्र जन देव बाप्पाला हवे आहेत. आणि देव बाप्पाला दिसलेला आहे, देवाच्या आत्म्याने पाहिलेलं आहे की काही जण वचनाच्या संशयामध्ये आज ख्रिस्तामध्ये चालत आहेत. संशयाचं जीवन, संशयाचा मार्ग देव बाप्पाला मान्य नाही. म्हणून आज हे वचन आपल्यासाठी आलेलं आहे. आणखी एक वचन बघूया आपण, आणखी थोडं पुढे जाऊया, अनुवादामध्ये जाऊ आता आपण. अनुवादामध्ये पण फार सुंदर शब्द दिलाय. 8वा अध्याय 3रं वचन. 8वा अध्याय 3रं वचन, अनुवाद. त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली, तेव्हा तुला किंवा तुझ्या पूर्वजांस ठाऊक नसलेला जो मानना त्याच्या योगाने त्याने तुझे पोषण केले, ते यासाठी की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या
प्रत्येक वचनाने वाचेल, हे तुझ्या प्रत्ययास आणून द्यावे. आमेन. बघा देव बाप काय म्हणत आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देव बाप्पाच्या मुखातून निघलेल्या प्रत्येक वचनाने वाचेल. देव बाप्पाचं वचन थोडक्यात म्हणजे आमच्या शरीरासाठी पण आमच्या आत्म्यासाठी पण भोजन आहे. वाचलं ना आता की देवाचं वचन, मुखातून निघणारं वचन हेच आमचं सर्व काही आहे. मग सांगा प्रियानो, देवाचं वचन जर आमच्यासाठी सर्व काही आहे, असं जर अनुवाद 8:3 मध्ये देवबाप बोलत आहे, मग आज जे काही बायबलचा नवीन करार असो अथवा जुना करार असो, त्याच्यामधल्या जर कुठल्या वचनाविषयी विश्वासणारा सेवक जर आज संशयात आहे, संभ्रमामध्ये आहे, तर देव बाप्पाला ते प्रियजन संभ्रमामध्ये असलेले मान्य आहेत का? देवबाप मान्यता देईल का? देवाचा आत्मा म्हणून का मी ऍडजस्ट करून घेतो यांना? प्रियांनो, देवबाप्पाची सुवार्ता निष्कलंक आणि पवित्र आहे. फक्त त्याला सेवक तो हवा आहे, जो सेवक देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याची तयारी दाखवतो. का 12 शिष्यामधून पेत्राला देवबाप्पाने सुवार्ता सांगण्यासाठी निवडलं? योहान जर येशू ख्रिस्ताचा सर्व आवडता शिष्य होता, त्याला काय सुवार्ता सांगण्याचं देवबाप्पाने प्रेरणा दिली नाही? कारण ज्याच्या जवळ पश्चाताप करण्याची वृत्ती आहे ना, देवबाप त्याला गोल्डन हे नाव देतो. पश्चाताप सहजासहजी करता येत नाही प्रियांनो. आज पेत्राचं फार बोललं जातं, 3 वेळेस प्रभूला नाकारलो, 3 वेळेस नाकारलो. पण पेत्राने नाकारल्यानंतर जे केलं ना, ते त्याने नाकारल्यापेक्षा पण श्रेष्ठ केलं. म्हणून देवबाप हा पेत्रावर प्रसन्न झाला आणि त्याला वचन सेवा करण्याची सेवा दिली. आणि त्याच वचन सेवेच्या आधारावर त्याला स्वर्गाच्या राज्याची किल्ली देण्यात आली आणि स्वर्गाच्या दरवाज्यावर त्याला उभं केलंय. सुवार्ता अगोदर सांगून घेतली पेत्राकडून आणि नंतर स्वर्गाच्या दरवाज्यावर त्याला उभं केलं आहे. जो कोणी तुझी सुवार्ता ऐकून त्याप्रमाणे करेल, त्याला तू बिंदास आतमध्ये सोड. शाबासकी दिली तर मला फार आनंद होईल. पण जो कोणी तुझ्या सुवार्तेला मान्यता देणार नाही, त्याला बाहेर थांबव. मी आल्यावर त्यांना विचारेन मला काय विचारायचं ते. आज या ठिकाणी हे उद्गार, हे शब्द तुम्ही ऐकत आहात, पण जेव्हा आमचं वर जाणं होईल तेव्हा प्रभू हे कृतीने करून दाखवणार आहे. असं समजू नका रे ब्रदर बोलतात वर असं नाही होणार, हेच होणार आहे वर. देवबाप याच्यापेक्षा दुसरं काही करणार नाही. आणि मग जे विचारामध्ये देवबाप बोलला की प्रभूच्या दरबारामध्ये अशी एकही जागा नाही तिथं आमच्यासाठी काही बक्षीस नाही म्हणून. फार बक्षीस आमच्यासाठी ठेवलेत. एक बक्षीस बघूया आपण त्यातलं. फार महत्वाचं बक्षीस आहे ते. आणि जे बक्षीस आता मी दाखवणार आहे पवित्र शास्त्रातून, या बक्षिसाविषयी पण निरनिराळे विचार, निरनिराळे संदेश काही ठिकाणी मी ऐकले आहेत. पण देव बाप्पाने जे ठरवलेलं आहे ते वचनात दिलेलं आहे. जसं तुम्ही वचन वाचणार आहात तसंच तुमच्यासाठी जर तुम्ही त्या गोष्टीमध्ये असाल तर तुम्हाला ते दिलं जाणार आहे किंवा तुम्हाला तिथं पाठवलं जाणार आहे. तर कोणतं आहे ते बघूया आपण. प्रगटीकरण 2 अध्याय 7वं वचन. प्रगटीकरण 2 अध्याय 7वं वचन. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐकू. जो विजय मिळवितो त्याला देवाच्या बागेत जी जीवनाची झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईल. आता फळ खावयास देईल हे शब्द तिथं पवित्र आत्मेने ठेवलेत. पण या फळाविषयी, खाण्याविषयी
दुसऱ्या प्रकारचाही संदेश मी ऐकलाय काही ठिकाणी, की हे रूपकामध्ये, सांकेतिक भाषेमध्ये किंवा गुजामध्ये हे शब्द या ठिकाणी ठेवलेत, पण रिअल असं काही वर होणार नाही. अशा अनुषंगाचे संदेश सुद्धा मी ऐकले. प्रियांनो, देवाने जर सरळ वचन ठेवलंय ना, तर आम्ही वचनाला सरळच घेतलं पाहिजे. त्याला कोणती दिशा दाखवणं हे आमच्यासाठी योग्य नाही. हा देवबाप्पाने आम्हाला ज्ञान जर दिलंय ना, तर त्या ज्ञानाचा आम्ही योग्य उपयोग केला पाहिजे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्या ज्ञानाला आम्ही विश्वासणाऱ्यासमोर ठेवलं पाहिजे, पण वचनाची दिशाभूल झाली नाही पाहिजे. वचन आहे त्याच अनुषंगाने पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने विश्वासणाऱ्याला सांगण्यामध्ये धन्यता आहे. पण त्या वचनाचा आधार घ्यायचा आणि दुसरंच संदेश आणायचा समोर, हे प्रभूच्या नजरेमध्ये योग्य नाही. म्हणून या समयामध्ये प्रभू शांत आहे. प्रभू सगळं पाहत आहे. प्रियांनो, सेवकाच्या सेवेकडे बघत आहे, सेविकाच्या सेवेकडे प्रभू पाहत आहे, ब्रदरांच्या सेवेकडे प्रभू पाहत आहे. पण प्रभू डिसिजन वर गेल्यावर घेणार आहे. इथं असताना डिसिजन नाही. इथं तुम्हाला जे करायचं आहे माझ्या नावाने ते करा, जे बोलायचं आहे ते बोला. वर गेल्यावर अग्नीसमोर तुमची सेवा ठेवली जाईल. ती जळाली नाही, भस्म झाली नाही, तुमचा फायदा आहे. जर तुमची सेवा जळाली तर तुम्हाला तोटा आहे. देव बाप्पाला अगोदरच माहित होतं, वचनाची जडणघडण करण्या अगोदर, की माझ्या वचनाला विपरीतरित्या सांगण्यात येणार आहे. प्रियांनो, पवित्र आत्मेला कोणत्या गोष्टी दिसल्या नाही असं नाही, सगळं दिसलं. म्हणून प्रभूने काही रूपकामध्ये, काही गुजामध्ये, काही रहस्यामध्ये आपलं वचन ठेवलेलं आहे. आणि या सर्वांना हँडल करण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला देण्यात आलेला आहे. ज्याच्याजवळ पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मा कधी खोटं बोलत नाही, पवित्र आत्मा कधी कपटीची भाषण करत नाही, पवित्र आत्मा कधी कोणाच्या भावनेशी खेळत नाही, पवित्र आत्मा कोणाचा विरोध करत नाही. पवित्र आत्मा जे सांगतो त्याच्यामध्ये सत्यता असते. तो असत्य भाषा कधीच सांगत नाही. प्रियांनो, म्हणून जो आत्म्याने येतो ना, त्याच्याजवळ आत्म्याचा निरोप आहे. तो आत्म्याची भाषा बोलतो. प्रियांनो, जीवनाच्या झाडावरचं फळ खाणं आवडणार नाही तुम्हाला? देवाने जर पाठवलं तुम्हाला, जा माझ्या भल्या दासा, माझ्या भल्या दासी, तू पृथ्वीवर फार सुंदर कार्य केलं माझ्यासाठी, जा त्या जीवनावरच्या झाडावरचं फळ खा. मग काही जण एदेन बागेतल्या फळाची तुलना करतात. विभिन्न तऱ्हेचे विचार वचनाला धरून सांगितले जात आहेत. प्रियांनो, पण देवाचं वचन जसं सरळ आहे, ज्याला ते फळ खाण्यासाठी देव बाप पाठवणार आहे, तो जाणारच तिथं. आता ते कुठं असेल फळ, ती बाग कुठं असेल ते देवाला माहिती. आम्हाला एक माहिती, आम्ही गेलोत का वर बघायला देव बाप्पाची बाग कुठे वरती? जिथं पण असेल तिथं आम्हाला देव बाप पाठवेन. आणि ते पाठवणारे कोण असतील ते आम्हाला माहिती नाही, ते प्रभूला माहिती आहे. म्हणून इथं आम्ही जर सत्कार्य, नीतीचे कार्य, देवाला आवडणारे जर केले, तर कदाचित आम्हाला त्या जीवनाच्या झाडावरचं फळ खाण्याची देव बाप संधी देईल. आणि या संधीला मिळवण्यासाठी देव बाप्पाला खुश करणं गरजेचं आहे. आणि देव बाप्पाला दोन माध्यमातून देव बाप्पाने वचनासहित सांगितलेलं आहे, की मी या दोन माध्यमातून माझ्या विश्वासणाऱ्यावर, माझ्या सेवकावर फार खुश आणि प्रसन्न राहतो. पहिला मार्ग आहे दान देण्याचा आणि दुसरा मार्ग आहे दशमौल देण्याचा. या दोन मार्गातून देवबाप सर्वात जास्त खुश आणि प्रसन्न राहतो.
प्रियांनो, देवाला खुश करणं साधारण समजू नका. एक माणसाकडून देवबाप खुश होतो ही सोपी गोष्ट समजू नका. हा तुम्हाला काय कृती करावी लागते तो भाग वेगळा, पण ज्या कृतीतून देवबाप खुश होतो ती कृती साधारण कृती नाही प्रियांनो. दशमांश देणं पण साधी कृती नाहीये. म्हणून देवबापाने आपला आनंद आपल्या लोकांच्या हातून खुश होण्याचा ठेवलेला आहे. जे प्रियजन, जे परिवार यामध्ये देवबापाला संतुष्ट करतात त्यांना वरती देवबाप यथेच्छ बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही. तिसऱ्या गोष्टीकडे जाऊया आपण. याच दिनांना शुभवृत्त सांगण्यामध्ये शेवटचा तिसरा पॉइंट बघूया. दुसरे करंथीकराचं पत्र 13वा अध्याय 5वं वचन. दुसरे करंथीकराचं पत्र 13वा अध्याय 5वं वचन. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतीती पहा. येशू ख्रिस्त तुम्हामध्ये आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाही तर तुम्ही कसोटीस उतरलेले नाही. आमेन. प्रियांनो, आम्ही सध्या ज्या ट्रॅकवर चाललो तो ट्रॅक प्रभूला मान्य असणारा आहे का आमच्या बुद्धीला मान्य असणारा ट्रॅक आहे याची पहिली खात्री करा, असा तो शब्द सांगण्यात आलेला आहे. आपली स्वतःची परीक्षा करा की तुम्ही विश्वासात आहात की नाही. प्रियांनो, आमचं स्वर्गात जाण्याचा एंट्रीचा रस्ता ना विश्वास आहे. मग विश्वासानंतर देवबाप्पाने सांगितलं की विश्वासासोबत तुम्हाला काय काय घेऊन चालणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. जसं आमच्या बहिणींनी आता स्वयंपाक केला असेल है ना, स्वयंपाक केला असेल, जी पण आमची भाजी केली असेल आमच्या बहिणीला कळलं असेल की स्वयंपाक भाजी तयार करत असताना भाजीमध्ये कोणते पदार्थ टाकणं आवश्यक आहे की जेणेकरून भाजीला चांगल्या प्रकारची चव येईल. प्रत्येक बहीण जी पण सब्जी बनवतात ना प्रियांनो, बहिणीचं सर्वप्रथम लक्ष याकडे असतं की भाजी अतिशय सुंदर उत्कृष्ट झाली पाहिजे. कोणती बहीण बेचव भाजी बनवण्याची इच्छा धरते का? सांगा, एखादी बहीण असेल की ती म्हणते नाही मला रोज बेचव भाजी बनवण्यामध्ये फार आनंद होतो, मी फार संतुष्ट होते बेचव भाजी बनवली म्हणजे. आहे का एखादी बहीण अशी? सर्वांना उत्तमातली उत्तम भाजी बनवण्याची इच्छा मनामध्ये असते. मग सांगा प्रियांनो, देवबाप्पाने जर आम्हाला आपल्या राज्यात घेण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे तर त्या राज्यामध्ये घेण्याची सुरुवात विश्वासापासून आहे. म्हणून वचनात सांगितलं तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याची परीक्षा करा. विश्वास आहे तर पवित्र आत्मा आहे तुमच्या जवळ, विश्वास नाही तर तुमच्या जवळ पवित्र आत्मा नाही. आणि अंतिम समयामध्ये असं होऊ राहिलेलं आहे काही ठिकाणी, काही जणांचा विश्वासच कमजोर व्हायला लागलाय. प्रियांनो, विश्वासाला कधीही आपल्या जीवनामध्ये कमजोर करू नका. तोच विश्वास तुम्हाला स्वर्गाप्रत घेऊन जाण्यास योग्य आहे. म्हणून मार्थेला म्हटला होता येशू ख्रिस्त, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. गौरव पाहण्यासाठी कुठं जावं लागेल? स्वर्गात जावं लागेल ना. प्रियांनो, विश्वास आमचा कधी डळमळता झाला नाही पाहिजे. थोडक्यात सांगायचंय प्रभूला, विश्वासात खंबीर राहा. विश्वासाची ढाल इफिस 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय, आत्मिक शस्त्र सामुग्रीमध्ये विश्वासाची ढाल धारण करा. विश्वास आहे तर सर्व तुमच्या बरोबर आहे. विश्वास नाही तुमच्या जवळ तर आत्मिक कोणतेच शस्त्र सामुग्री तुमच्या बरोबर नाही. आणि त्या दुष्टाचे जळते बाण विझवण्यासाठी
आम्हाला विश्वासाची ढालच असली पाहिजे, तरच आम्ही त्याचे जळते बाण विझवू शकतो. अन्यथा आमच्या शक्तीने, आमच्या बळाने कोणतेही सैतानाच्या अग्निज्वलित बाण आम्हाला विझवता येणार नाही. प्रियांनो, देव बाप्पाकडे असे वचनाच्या आधाराने विचार आहेत, शब्द आहेत, जे कधी माझ्या बुद्धीने कल्पनाही केली नसेल. त्या कल्पनेच्या पलीकड पवित्र आत्म्याला बोलण्यासाठी शब्द आहेत, विचार आहेत आणि वचन पण आहे. पवित्र आत्मा साधारण नाहीये प्रियांनो. बायबलची सुरुवातच सांगतं उत्पत्तीमध्ये, है ना, देवाचा आत्मा. काढूया आपण उत्पत्ती 1:1 वचन बघा बरं. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 1 वचन. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. 2 वचन. तेव्हा पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. कोणता आत्मा तळपत राहिला होता? देवाचा आत्मा तळपत राहिला होता. आत्म्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं त्या जलावर, आणि ह्या आत्म्याने सर्व काही अस्तित्वात आणलं असं बायबल सांगतं. आत्मा साधारण नाहीये प्रियांनो. आज काही जण ना आत्म्याला फार साधारण मध्ये घेऊ राहिले. साधारण मध्ये आत्म्याला कोण घेतं माहिती का प्रियांनो? ज्यांच्यामध्ये आत्मा नाही ना तेच त्या आत्म्याला साधारण समजतात. ज्यांच्यामध्ये आत्मा आहे ना ते कधीच म्हणणार नाही आत्मा साधारण नाही. निर्माता आहे आत्मा, निर्माता. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी सार्वभौम आहे. मला जे दिसतं, मला जे कळतं, जे मला करता येतं ते कुणी करू शकत नाही. पण लुसिफरने या गोष्टीला करण्याची मजल मारण्याचा प्रयत्न केला, पण देव बाप्पाने त्याची मजल, त्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. आम्हाला सगळं माहिती आहे या गोष्टीविषयी. प्रियांनो, देवाचं जे अस्तित्व आहे ना, त्या अस्तित्वाला देव कोणालाही घेऊ देणार नाही. हे देव बाप्पाला थोडक्यात सांगायचं आहे. देवाचं अस्तित्व देवाशिवाय कोणाला मिळवता येणार नाही. तोच त्या अस्तित्वाचा राजा आहे, प्रभू आहे, सर्व काही आहे. याच्यामध्ये जर कुणी हस्तक्षेप करायला आला, देव बाप कधीच त्याचा हस्तक्षेप मान्य करणार नाही. आणि लुसिफरने हा प्रयत्न स्वर्गामध्ये केला असं वचनात दिलेलं आहे. प्रगटीकरण 12 अध्याय 7 ते 9 या वचनामध्ये त्याचा शब्दशः पुरावा दिलेला आहे. पाहूया आपण तेवढा पुरावा. प्रगटीकरण 12 अध्याय 7 ते 9. तेव्हा स्वर्गात युद्ध झाले. मिखायल व देवाचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले, तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही आणखी सापडले नाही. मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला. सर्व जगाला थकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. आमेन. दूतालाही टाकलं आणि अजगरालाही टाकलं. लुसिफरचे पण वेगवेगळे नाव होते हे या वचनातून सिद्ध होतं. लुसिफरला पण वेगवेगळे नाव आहेत हे या वचनातून देव बाप्पाने गुप्त ठेवलेलं आहे, प्रगट केलेलं नाही. पण लुसिफरचे दुसरे नाव वचनात दाखवण्यात आलेली, आणि त्याच्याबरोबर जे त्याचे दुष्टात्मे होते त्यांचे नाव प्रगट केलेले नाही. त्यांना डायरेक्ट दुष्टात्मे म्हणून त्याच्याबरोबर खाली टाकण्यात आले. मग काही दुष्टात्म्यांना लुसिफरने आकाशात आमच्या प्रार्थना अडवण्यासाठी, आमच्या सर्व ज्या गोष्टी आम्ही प्रभूकडे वर पाठवण्याची आशा करतो त्या रोखण्यासाठी वर ठेवल्यात. पण त्याला अट आणि शर्त आहे,
जे आत्म्याने वर जात आहे त्याला दुष्ट सैतानाचे दुष्ट आत्मे अडवू शकत नाही, ते भस्म होतात त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तो. जे विश्वासाने वर जात नाही ते दुष्ट आत्मे अडवतात. मग त्याचे निरनिराळे वचन नीतिसूत्रात आहे, निरनिराळ्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आत्म्याने भरलेली प्रार्थना, आत्म्याने सांगितलेलं वचन दुष्ट आत्म्यांना अडवता येत नाही. प्रियांनो, म्हणून आम्ही प्रार्थनेला पण बसताना विश्वासानं बसलं पाहिजे. देव बाप आज मला आशीर्वाद देणार आहे, देव बाप आज मला निरोप सांगणार आहे. कोणता निरोप देव बाप्पाचा आज माझ्यासाठी आहे, त्या निरोपाचं मी स्वागत करण्यासाठी या ठिकाणी बसलो आहे. प्रियांनो, तुम्ही बसताना याच्या मागं फार मोठं कारण आहे. कधी कधी तुम्हाला ते कारण समजत नाही, पण देव बाप्पाला सर्व समजतं. माझा विश्वासणारा माझ्या चरणी बसलाय तर कोणत्या अनुषंगाने बसलाय. म्हणून प्रियांनो, दिनांना शुभवृत्त सांगण्यासाठी सेवकांना जर अभिषेक देव बाप्पांनी केलेला आहे तर त्यांना दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये सदैव लक्षात ठेवून देवाच्या सेवेमध्ये चालणं आवश्यक आहे. कोणत्या त्या दोन गोष्टी आहेत, अतिशय 2-2 मिनिटांमध्ये आपण त्या गोष्टींना पाहणार आहोत आणि मग आपला संदेश या ठिकाणी आपण थांबवणार आहोत. तर पहिली गोष्ट आपण काढूया 2 तिमोथेय 4 अध्याय 2 वचन. 2 वचन. वचनाची घोषणा करा, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, वाग्दंड कर व बोध कर. आमेन. सेवकाने नेहमी पवित्र आत्मा कोणत्या समयाला सेवकाला काय सांगणं हे सांगता येणार नाही. कालची घटना सांगतो प्रियांनो. काल मला सकाळपासून देव बाप्पांनी दाखवलं नाही आणि मी जवळजवळ 4 वाजता तय केलं, माझ्या मनाने जवळपास तय केलं की आज देव बाप मला घरामध्ये विश्रांती करण्याची त्याची इच्छा आहे. माझ्या मनाचा कल त्या गोष्टीकडे जास्तीत जास्त झुकलेला होता. प्रियांनो, देव बाप आमचं मन आणि अंतःकरण पारखणारा देव आहे. देव बाप्पाने मला 6:45 वाजता दाखवलं. रेल्वे स्टेशन या ठिकाणी आगरकर मळा म्हणून आहे. त्या मळ्यामध्ये माझे विश्वासणारे परिवार आहेत. त्या परिवाराचं नाव, त्यांचे फोटोज माझ्या डोळ्यासमोर आले. मी ओळखलं ताबडतोब. ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो ना, ज्या सेवकामध्ये, त्या सेवकाला समजने वाले को इशारा काफी आहे ना, हिंदीमध्ये म्हणतात ना, आहे ना, ऐकला असेल ना हा शब्द कधीतरी, समजने वाले को इशारा काफी. मग तो इशारा काय आहे ना, ते समजणाऱ्याला समजून जातं काय, त्याचं विश्लेषण करणं आवश्यक नसतं. तसं प्रियांनो, देव बाप्पाने मला प्रेरणा दिली, दाखवलं, मी ओळखून घेतलं, माझा देव बाप त्या परिवारामध्ये गेलेला आहे. आणि प्रियांनो, 7:15च्या अगोदर मी त्या परिवारामध्ये लगेच दाखल झालो काल. आणि जवळजवळ रात्री 10:30 वाजेपर्यंत त्या परिवारामध्ये रात्री मी होतो. 10:30 वाजेपर्यंत. कारण कोपरगाववरून एक झूम लिंक येते मला. त्या झूम लिंकला 9 वाजता स्टार्ट होती तर ती 10 वाजेपर्यंत चलती, 10, 10:15 पर्यंत. आणि त्या झूमच्या लिंकलाच आम्ही रात्री, मी पाहिलं, त्या परिवारांनी पाहिलं. आणि जे सेवक काल संदेश ज्यांनी दिला
ते सेवकांनी पाहिलं की अरे इलेजर पगारे आज आपल्या घरामध्ये नाहीत, हे अन्य परिवारामध्ये आहेत. तर त्या सेवकांनी मला सांगितलं ज्या परिवारामध्ये तुम्ही आहात त्या परिवारामध्ये आज 2 घास खाल्ल्याशिवाय निघायचं नाही. आणि सिस्टर, जेव्हा मी घरात एंट्री केली, आम्ही बसलो, तेव्हा सिस्टर म्हणल्या आज तुम्हाला जेवून जायचंय पाळक साहेब. त्यांना म्हणलं नाही आज नाही, पुढच्या वेळेला जेवण. तुमचे मालक ड्युटीवर आहेत आज. म्हणलं तुमचे मालक जेव्हा असतील ना त्यावेळेस मी 2 घास खाईल. घरामध्ये त्यांची आई आणि त्यांची मुलगा बाहेर प्रेयरला गेला होता, मालक ड्युटीला गेले होते, एक मुलगी तिचं लग्न झालेलं आहे. असा तो छोटासा परिवार आहे आगरकर माळ्यामध्ये. मी त्यांना साफ इन्कार केला. बघा, ज्या शब्दाला मी इन्कार केला, बहिणीने आत्म्याने ते बोललेले वाक्य होते, पण मी ते मान्य केले नाही. सेवकाच्या मुखातून मला ऐकायला मिळालं आज या परिवारात तुम्हाला 2 घास खाऊन जायचे आहे. आणि सेवकाच्या शब्दाला मी इन्कार नाही करू शकलो. म्हणलं ठीक आहे पाळक साहेब, तुम्ही म्हणता ना 2 घास खाऊन जा, मी निश्चित 2 घास खाऊन जाईल. आणि मग बहीण झूमची मीटिंग संपल्यावर मला म्हणले पाळक साहेब, मी म्हणले तेव्हा तुम्ही मान्य नाही केलं, पण देवाचे दास म्हणल्याबरोबर कसं मान्य केलं? म्हणलं देवाच्या दासाच्या मुखातून निघणारा शब्द पवित्र आत्मेने प्रेरित शब्द असतो, त्या शब्दाला इन्कार करता येत नाही. म्हणलं तुमच्याही शब्दाला मी इन्कार केलेला नव्हता, फक्त जेवणाची वेळ दुसरी मी ठरवली होती. जेवण घेणार नाही हे म्हणलं नव्हतं, म्हणलं फक्त टाइम चेंज केला होता मी. जेवण न जेवण्याचं आश्वासन तुम्हाला नव्हतं दिलं, पण दासांनी सांगितलं आजच जेवायचं, म्हणून लगेच त्यांनी वरण आणि भात केलेली होती, त्यांची भाजी आणि तोंडी लावायला तिखट होतं. तेवढंच आनंदाने खाल्लं. घरी आल्यावर जेवणच केलं नाही मी. ते 2 घासावर रात्री मी झोपून घेतलं. प्रियांनो, ऐन वेळेला देवबाप जर आम्हाला कोणतं गिफ्ट देतो ना, सेवकांनी ते ओळखलं पाहिजे, कारण त्या परिवाराला देवबापाने रात्रीच भरपूर आशीर्वाद दिले असतील. सेवकाचं जेवण म्हणजे साधारण नाही. मी उठून सुटून कुठं जेवायला नाही बसत. मला देवाने दाखवल्याशिवाय मी हो म्हणत नाही. देव म्हणलं जेव, जे काय रेडी आहे, पण बनवू नका. बनवायचं म्हणल्यावर मी थांबणार नाही. जे काय आहे ना, शिळा असलं ना, चटणी भाकर असली तर सर्वात उत्तम माझ्यासाठी. सर्वात मोठा आशीर्वाद त्याच्यातही. प्रियांनो, मी आवडीने चटणी भाकर खाणारा सेवक आहे. मला इतर गोष्टीपेक्षा ती गोष्ट जास्त खायला मी पसंत करतो. सांगायचं काय तात्पर्य, देव जसं आम्हाला चालवेल तसं आम्ही चाललं पाहिजे. आणि वचन तेच सांगत आहे, सुवेळी अवेळी तयार आहेस. मग ते केवळ प्रार्थनेसाठी नव्हे, इतर गोष्टीसाठी पण तयार हो. जरी तुझी तयारी नाही ना, हो म्हण. हे त्या वचनातून प्रामुख्याने देव बाप्पाला कळवायचं. म्हणून या उदाहरणाकड देव बाप्पाने मला नेलं. प्रियांनो, न तर असं समजू ना, अरे पाळक साहेब जेवणाची भाषा बोलू राहिले, म्हणजे पाळक साहेबांना जेवायचंय काय की आज? लगेच डोक्यात विचार येतो आपल्या. प्रियांनो, देवबाप आपलं वचन आपल्या पद्धतीने सांगायला सक्षम आहे. मग ते उदाहरण कसंही असो, देवबाप फक्त एवढी अपेक्षा तुमच्याकडे ठेवतो की तुम्हाला वचन समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट पाहूया आपण पटकन. त्यासाठी इफिसकराच्या पत्रामध्ये जाऊ. दुसरा पॉइंट, 6वा अध्याय 6वं वचन. इफिसकराचं पत्र 6वा अध्याय 6वं वचन. गलती करायच्या नंतर 6वंच वचन. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा. सेवकाने ना लक्षात सदैव हे ठेवलं पाहिजे. काय? मला देवाने सेवक बनवलंय ना, माणसांना खुश करण्यासाठी बनवलेलं नाही. लक्षात घ्या प्रियांनो, देवाने कोणाला सेवक बनवलंय
कुणाला विश्वासी बनवलंय. माणसांना खुश करण्यासाठी नाही, देवाला खुश करण्यासाठी बनवलंय. म्हणून देवाने वचनातच सांगितलंय, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे, यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे. देवाने फळाच्या अपेक्षेने मनुष्याला आपल्या राज्यात निवडलंय किंवा घेतलंय. आणि इथं सांगितलंय, माणसांना खुश करू नका. माणसांना खुश करण्यासाठी सेवेमध्ये राहू नका, तर देव खुश होईल या अनुषंगाने तुम्ही सेवा करणारे माझ्या समोर सतत मला दिसा. आज किती जण देव बाप्पाची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने सेवा करत आहे. जरा सेवेचं एक उदाहरण दाखवतो तुम्हाला. रोमकारस पत्र. देव बाप्पा जवळ पुरावे बर का. वचन जर देव बाप देतो ना, तर त्या देव दिलेल्या वचनाला पुरावा पण नाही. बघा कोण कशी सेवा करतय, कोण कशी सेवा करतय. माणसाला खुश करणारी सेवा कोणती आणि प्रभूला खुश करणारी सेवा कोणती. पुराव्यानिशी 16वा अध्याय 17-18 16-17-18 3 वचन वाचा. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात. आता बंधुजन हो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा. 18 कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात आणि गोड व लागवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतःकरणे भुलवतात. बघितलं 18व्या वचनामध्ये देव बाप्पांनी सविस्तररित्या सांगितलंय की काही जण सेवा करतात. कशासाठी करतात. आणि पोटाच्या सेवेसाठी मग फक्त पोटच भरणं असतं का. फक्त पोटच भरणं असतं का. दुसरं काही नसतं त्याच्या माग. मनोरंजनाचे साधन, जाणे येण्याचे साधन, निरनिराळे अंगावर पेहरावाचे कपडे, कितीतरी बाबी आहेत. सांगायला गेलं बारीकातली बारीक बाब देव पवित्र आत्म्याला ठाऊक आहे. प्रियांनो, केवळ पोट भरणं हे नव्हे, तर पोटासोबत इतर गोष्टी करण्यासाठी पण काही जण प्रभूचे सेवक झाले असं त्या वचनाला त्या ठिकाणी सांगायचंय. पण दुसरी बाजू जी आहे ती आत्म्याची बाजू आहे. आत्म्यापासून आलेला सेवक वाचलेल्या रोमकारस 16वा अध्याय 18व्या वचनाप्रमाणे त्याच्या मनामध्ये कुठलीच गोष्ट नसते. तो फक्त देवाला खुश कसं करता येईल आणि जे प्रियजन आशीर्वादासाठी बसलेले आहेत त्यांना चांगल्यातलं चांगला आशीर्वाद पवित्र आत्म्यातून कसा देता येईल याची काळजी सेवक घेत असतो. म्हणून प्रभू म्हणला, माझ्या नावाने पुष्कळ येतील. पण माझ्या नावाने पुष्कळ येतील याला पण निरनिराळे नाव देऊन सेवकाने तिथं पण आपली बहादुरी प्रगट केली. काय म्हटले ते. निरनिराळे माझ्या नावाने येतील, निरनिराळे खोटे संदेष्टी येतील. तिथं पण मनुष्याने सेवकाने आपली हुशारी वचनातून प्रगट केली. देव बाप्पाला माझ्या नावाने पुष्कळ येतील हे प्रामुख्याने काय सांगायचं आहे. जो संदेश आत्म्यातून नाही बुद्धीतून आहे असे निरनिराळे माझ्या नावाने येतील, हे देव बाप्पाला प्रामुख्याने सांगायचंय. पण सेवकाने तिथं खोटा संदेशाचे नाव जोडून मोकळे झाले. प्रियांनो, वचनामध्ये कधीही विश्वासणाऱ्याने सेवकाने हात घालू नये. ते देवाचं वचन आहे. आत्मा जे बोलल
तेच खरं आहे. आत्मा नाही बोलत ना, तर तुम्हाला बुद्धीने त्या वचनाला विपरीत अर्थ सांगण्याचा अधिकार नाही. म्हणून देवबाप्पांनी मत्ते 12:36 मध्ये सांगितलंय, तू जो जो व्यर्थ शब्द बोलशील न्यायाच्या दिवशी तुला त्याचा हिशोब द्यावा लागेल. इथं फार मजेत चाललंय सर्वांना, सेवकांना पण विश्वासणाऱ्यांना पण. आम्ही जे करतो ते एकदम राईट आणि खरं आहे. वर गेल्यावर देवबाप सांगन खरंय का खोटंय. म्हणून बोलताना आम्ही वचनाप्रमाणे आचरण करण्याची जर आमची वृत्ती असेल ना, तर आत्मा आम्हाला कधीच गलत बोलण्यासाठी प्रेरणा देणार नाही. आत्मा योग्य बोलण्याचीच आम्हाला नेहमी प्रेरणा देईल. म्हणून त्या वचनात सांगितलं की माणसांना खुश करणारी सेवा करू नका, देवाला खुश करणारी सेवा करा आणि ऐकणारे आशीर्वादाने तृप्त होणारे शब्द तुमच्या मुखातून निघू द्या. म्हणून देवबाप वचनात बोलणारे तुम्ही नाही, तर पवित्र आत्मा आहे. कुठं दिलंय हे शब्द बघूया. एक वचन लूक 12:12 बघा तिथं काय म्हणतंय वचन. लूककृत शुभवर्तमान 12वा अध्याय 12वंच वचन. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला शिकवील. तो शिकवील. सेवकाच्या डोक्यात नाही मला काय बोलायचं आणि काय सांगायचं. पवित्र आत्मा सांगन काय बोलायचं. ऐकणाऱ्यांना आशीर्वाद भेटणारे शब्द पवित्र आत्म्याजवळ उपलब्ध आहे, सेवकाजवळ नाही ते उपलब्ध. कारण आशीर्वाद प्रभू देतो. आज सांग चिन्ह चमत्कार फार करतात सेवकगण है ना. काही जास्त असे आहेत त्यांचं नाव ऐकलं ना, विश्वासणारा म्हणतो मी तिथं गेलो ना, नुसता चर्च मध्ये जरी गेलो मी लगेच बरं होईन, प्रार्थना जरी नाही झाली तरी बरं होईन. का? कारण ती भूमी पवित्र झालेली आहे. त्या भूमीला माझे पाय लागले ना, मी लगेच बरा होणार आहे. काय एवढा विश्वास आहे? कारण देवाची उपस्थिती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मनुष्याला सर्व प्रकारची आजादी आहे. म्हणून सिनाई पर्वतावर प्रभू परमेश्वर मोशेला म्हटला होता, तू ज्या भूमीवर उभा आहेस ती भूमी पवित्र आहे, आपल्या पायातला जोडा काढून ठेव. प्रियांनो, देव बाप्पाजवळ सर्व पवित्र आत्म्याला सगळं माहित आहे. कुठं मी काय लिहिलेलं आहे, कुठं कोणता शब्द ठेवलेला आहे. देव फक्त एवढी अपेक्षा तुमच्याकडे करतो प्रियांनो. काय अपेक्षा करतो? तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये राहावं आणि देव बाप तुम्हाला सदैव आशीर्वाद देण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणून या गोष्टीला साध्य करण्यासाठी एक शेवटचं वचन आपण पाहणार आहोत. आता यानंतर देवबाप मला वचन नाही दाखवणार अशी मी देवाकडे अपेक्षा करतो. पाहूया ते शेवटचं वचन. 1 योहान 2 अध्याय 17वं वचन. फार महत्वाचं वचन आहे. 1 योहान 2 अध्याय 17वं वचन. आणि जग व त्याची वासना ही नाही तशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. आमेन. आज जो तो या जगामध्ये आलेला आहे ना, आलेले आहेत ना आपण सर्वजण. कोणी मरण्याची अपेक्षा करतं का? मला मरायचंय लवकर. हा त्यांनी जर आत्महत्या केली तर तो भाग वेगळा आहे. आत्महत्या करणारा टेन्शन मध्येच आत्महत्या करतो, तशी आत्महत्या तो करूच शकत नाही. पण कोणाला मरण्याची इच्छा होती का? अहो, मरणाचा पुरावा आम्हाला दिसतो. दवाखान्यामध्ये एखादा पेशंट जर गेला ना तर त्यांचे घरचे नातेवाईक म्हणतात, जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, पण यांना हाल मध्ये तुम्ही बरं करा. म्हणतात का नाही? कोणी म्हणतं का आम्ही दवाखान्यात आणलंय, जे तुम्हाला वाटन तसं होऊ द्या? प्रियांनो, हर जण
वाचण्याची आणि जगण्याची या पृथ्वीवर अपेक्षा करतो. म्हणून प्रियांनो, देव बाप्पाचं वचन सांगतं, जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो, राहतो, बोलतो, तो सर्व काळ या पृथ्वीवर दिसणार आहे. म्हणून बघा, काही जणांचं वय बायबलमध्ये 70 किंवा 80 वय सांगितलंय बरं का. बायबलमध्ये वचन दिलेलं आहे. स्तोत्र 90:10 मध्ये हा शब्द दिलेला आहे, मनुष्याचे आयुष्य 70 वर्ष, शक्ती असल्यास 80 वर्ष. पण आजच्या समयात आम्ही पाहतो प्रियांनो, ऐकतो, आणि केवळ ऐकतो नाही तर आम्ही अनुभव घेतो की खरोखर असे काही प्रियजन आहेत की ते 80च्या पुढे गेलेले आहेत. 80च्या पुढे त्यांचं वय आहे, पण देव बाप्पाने आजही त्यांना जगामध्ये हयात असं ठेवलेलं आहे. देव बाप्पाने 80 वर्षाची मर्यादा जर ठेवली आणि काही जण जर 80च्या पुढे आज चाललेले आहेत, का बरं देव बाप्पाने त्यांचं वय 80च्या पुढे जाऊ दिलेलं आहे? काय देव बाप्पाने त्या व्यक्तीमध्ये पाहिलं की त्याचं वय 80च्या पुढे जाऊ दिलं देव बाप्पाने? काय कारण आहे माहितीये का प्रियांनो? जीवनामध्ये नीतीचे कार्य, सत्कार्य, भुकेलेची भूक, तहानेलेची तहान जो जाणतो ना, आणि ज्याला ज्या समयाला जी गरज आहे ती गरज जो भागवतो ना, देव बाप त्याचं आयुष्य वाढवल्याशिवाय राहत नाही. म्हणून 80 वर्षाची मर्यादा जर बायबलच्या आत्म्याने वयाची दिली, पण आज काही प्रियजन 80च्या पुढे आहेत, कुणी 90च्या घरात आहे, कुणी 97-98 वर्षाच्या वयामध्ये आहेत. प्रियांनो, मी स्वतः ऐकलंय, एका मातेचं वय 97 वय आहे, 97, आणि आजही ती तरुण मुलीसारखं काम करत आहे, आणि त्या मातेचा एकही दात पडलेला नाही. विशेष म्हणजे एकही दात पडलेला नाही, सगळे दात सही सलामत आहेत, पण माझ्या मुखात एकही दात नाही. मी असा सेवक आहे, 15 दात काढून बहादुरी स्थापित करणारा सेवक झालो. काही दात माझे पडले गोडामुळं, पण काही दात मी माझ्या हलगजरीपणामुळे काढून टाकले. पण ती जी माता ज्यांच्या विषयी मी आता मागच्या आठवड्यात ऐकलं, 97 वय आहे आणि जोमाने काम करणारी ती माता आहे. असे बसल्या जागेवर बसत नाही प्रियांनो, जोमाने सर्व काम, झाडून, भांडे, स्वयंपाक, जे जे काम करावं लागतं ते सगळं काम ती माता करत आहे. प्रियांनो, अशी माता सर्वात आशीर्वादित माता आहे देवाच्या नजरेमध्ये. असं गिफ्ट, अशी गोष्ट करण्याची ज्या मातेला संधी मिळते ना, त्या मातेसारखी आशीर्वादित माता या भूतलावर दुसरी कोणी नाही प्रियांनो. म्हणून वचन सांगतं, जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ राहील. मग तो वयाची आठ जी देव बाप्पाने ठेवली 80 वर्ष, त्याच्याही पुढे त्याचं आयुष्य देव बाप घडविल, बनविल. म्हणून असंभवला संभव, संभवला असंभव करणारा आमचा प्रभू आहे, असं बायबलचं वचन आम्हाला सांगत आहे. प्रियांनो, आता मी थांबत आहे एक वाक्य बोलून. जीवनामध्ये कधीही देवाच्या मनाला, देवाच्या भावनेला दुखावण्याची तयारी आपल्या जीवनामध्ये करू नका. जर तुम्ही या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये सांभाळलं ना प्रियांनो, देव बाप्पाचा हात उदंड हात आहे. तो कधी संकोच करीत नाही देण्याला. तो तुम्हाला भरपुरीने, जागा मावणार नाही या पद्धतीने आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी एकच अट आणि शर्त देव बाप्पाची आहे,
आम्ही कधीही देव बाप्पाला कोणत्याही प्रकारे दुखवण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. जर हे तुम्ही करून दाखवताल ना, तर देव बाप पण तुम्हाला आशीर्वाद कसे असतात ते तुमच्या जीवनामध्ये प्रगट करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. प्रेरणा बाळा प्रार्थना कर. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराजा बाप्पा, आतापर्यंत सांभाळलंस म्हणून मी तुला धन्यवाद देते. ओ येशू ख्रिस्ता, ही सुंदर शिवे तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनात जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, या रात्रीच्या समयला हे तुझं वचन वाचण्याचं ऐकण्याचं सामर्थ्य तू आम्हाला दिलंस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू इथे बसलेल्या प्रत्येकाला पुरव ईश्वराजा बाप्पा. ते वचन सांगत असताना पाळ साहेबांना तू आशीर्वाद केलास त्याबद्दल तुझे धन्यवाद ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, तुझी वचन सेवा करत असताना त्यांच्या सोबती तू राहा, त्यांना आरोग्य तू दे बाप्पा आणि शब्दांचा पुरवठा तुझ्या ज्ञानाच्या भांडारातून कर ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता बाप्पा, त्यांच्याद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरवले जा ईश्वराजा. इथे बसले प्रत्येकावर मी तुझा आशीर्वाद स्वीकारते ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, आमच्याद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरवले जा ईश्वराजा. आमच्या सर्वांच्या सोबती तू राहा ईश्वराजा. सर्वांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू ईश्वराच्या. रात्रीच्या समयला जे प्रवास करत आहेत त्यांचा तू प्रवास सुखाचा कर. जे आजारी आहेत ईश्वरच्या नावात त्यांचा तो आजार बरा कर आणि उरी तुझ्याच नावाचं करो बाप्पा. आम्ही शालेय शिक्षण घेत असताना आम्हाला लागणारं बुद्धीच्या हातो देतो आपल्या ज्ञानाच्या भंडारातून पुरव. ओ येशू ख्रिस्ता बाप्पा, या घराला तू आशीर्वादित कर. आम्ही रात्री झोपत असताना आमच्या घराभोवती तुझं कुंपण ठेव. आम्ही जे जेवण खाणार आहे ती तू आशीर्वादित कर. आम्हाला दिलंस तसं सर्वांना दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, आज दिवसभराचा उपवास तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर ईश्वराला. हो प्रभू ख्रिस्ता, इथं बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकारते. प्रत्येकाच्या मनातील इच्छा आकांक्षा तुला ठाऊक आहेत ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, तू म्हणतोस मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आमचा विश्वास आहे ईश्वराजा बाप्पा, तो आम्हाला देणारा परमेश्वर आहे. हो प्रभू ख्रिस्ता, ही छोटीशी प्रार्थना तारा प्रभू येशू ख्रिस्ता याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून पित्यात तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही ऋण सोडले तसेच तू आमच्या नियमात सोड आणि आम्हाला स्पर्श नकोस तर आम्हाला स्वर्गापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव निसर्गात तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. आमेन.